गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्या आयुष्यात फार मोठे स्थान राखतो. आपला गुरु म्हणजे आपल्या जीवनातील अंधार दूर करणारा दीपस्तंभ असतो. आपल्याला जे ज्ञान प्राप्त होते, त्याचा पाया गुरूंच्या कृपेवर आणि आशीर्वादावर आधारित असतो. विशेषतः गुरुचरित्र हे दत्त संप्रदायातील श्रेष्ठ ग्रंथ असून, या ग्रंथाचे पारायण केल्याने अनेक आध्यात्मिक, मानसिक आणि शारीरिक समस्यांवर सुटका मिळते असे अनुभव सांगतात. गुरुचरित्राचे पारायण सर्वसामान्य लोकांनाही सहज जमावे, यासाठी मी इथे फक्त 3 नियम, 7 दिवसांचे वाचनविभाग, सोपे नैवेद्य, साधे संकल्प, आरती आणि उद्यापनाची विस्तृत माहिती देत आहे. गुरुचरित्र म्हणजे काय? गुरुचरित्र हा ग्रंथ श्रीनरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या पवित्र चरित्रावर आधारित आहे. यात त्यांचे जन्म, लीला, उपदेश, भक्तांना दिलेले आशीर्वाद, विविध अद्भुत प्रसंग इत्यादी वर्णन केले आहेत. मुळात हा ग्रंथ 53 अध्यायांचा आहे. यात 7724 ओव्या आहेत. हा ग्रंथ वाचताना मनात विश्वास, श्रद्धा आणि आस्था ठेवावी. या ग्रंथात वर्णिलेल्या लीला केवळ गोष्टी नसून, त्यांचा आपल्या जीवनावर खोल परिणाम होतो. गुरुचरित्र पारायणाचे महत्त्व. मानसिक शांती, संकटातून मुक्ती, कर्जातून सुटका, आजारांवर उपाय, आत्मबल वृद्धिंगत होते, नकारात्मक विचार दूर होतात, दत्तकृपा प्राप्त होते, मनोकामना पूर्ण होते. गुरुचरित्र पारायण करण्यासाठी फार मोठी व्यवस्था आवश्यक नाही. मुळात दत्त संप्रदाय साधेपणावर भर देतो. श्रद्धा, निष्ठा आणि सात्विकता हेच खरी तयारी. पारायणासाठी लागणारे साहित्य. खूप कमी साहित्य लागते. गुरुचरित्र ग्रंथ, मुद्रित किंवा मोबाईलवर PDF. एक तांब्या स्वच्छ पाणी, तुळशीदल किंवा अक्षता, फुलं, नसली तरी हरकत नाही. नैवेद्यासाठी साधे पदार्थ. गुरुचरित्र पारायणाचे 3 मुख्य नियम. या नियमांचे पालन फार सोपे आहे. 1. नित्य शुचिर्भूत राहणे. रोज स्नान करूनच पारायणाला बसावे. शारीरिक स्वच्छता ही मानसिक शांतीला पूरक ठरते. स्त्रियांनी मासिक पाळीच्या काळात पारायण करू नये, त्या दिवसांमध्ये वाचन थांबवून नंतर पुढे सुरू करावे. 2. एकाग्रता व नित्यक्रम. रोज ठराविक वेळी वाचन करावे. शक्य असेल तर एका जागीच वाचन पूर्ण करावे. गडबड, चहूबाजूंनी आवाज, मोबाईल डिस्टर्ब हे टाळावे. 3. सात्विक आहार व वर्तन. पारायण चालू असताना मद्य, मांसाहार, तंबाखू, गुटखा टाळावे. अपशब्द, राग, द्वेष, चुगली टाळावी. आपल्या वागणुकीत मृदुता ठेवावी. ही तिन्ही सूत्रे कोणालाही पाळता येतील अशी आहेत. यात कोणतीही मोठी शिस्त नाही, पण श्रद्धा व सच्ची भावना महत्वाची. संकल्प कसा करावा? सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत. घरात एखाद्या स्वच्छ जागी खाली बसावे. पुढे एक तांब्या पाणी भरून ठेवावे. त्यात तुळशीदल, अक्षता किंवा फुलांची पाकळी टाकावी. हात जोडून मनात किंवा मोठ्याने म्हणावे, श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः. आजपासून 7 दिवसपर्यंत मी श्री गुरुचरित्र पारायण करीत आहे. माझ्या व कुटुंबाच्या सुख, समृद्धी, आरोग्य व सद्बुद्धीसाठी, माझ्या पापांच्या क्षमेसाठी, माझ्या सद्गतीसाठी हा संकल्प करीत आहे. श्री गुरुदेव, कृपा करावी. संकल्पानंतर तांब्याचे पाणी बाजूला ठेवावे. हे पाणी शेवटी उद्यापन वेळी झाडाला किंवा तुळशीला घालायचे असते. 7 दिवसांचे वाचन विभाजन खूप सोपी पद्धत. ही विभागणी केली तर रोजचा भार कमी होतो आणि वाचन आरामात होते. दिवस वाचायचे अध्याय. पहिला दिवस 1 ते 5. दुसरा दिवस 6 ते 10. तिसरा दिवस 11 ते 15. चौथा दिवस 16 ते 20.
पाचवा दिवस 21 ते 25. सहावा दिवस 26 ते 35. सातवा दिवस 36 ते 53. यातील काही दिवस जास्त ओव्या असतात, पण रोज 1 ते 5 तासात पूर्ण होऊ शकते. दररोज वाचन करताना काय करावे? 1. सुरुवातीला श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः उच्चारून वाचन सुरू करावे. 2. शक्य असेल तर एक पाटावर बसावे. 3. वाचन पूर्ण झाल्यावर खालीलप्रमाणे छोटी प्रार्थना करावी. श्री गुरुदेव दत्त, आजच्या वाचनातील चुका क्षमा व्हाव्यात. माझ्या मनोकामना पूर्ण कराव्यात. 4. नैवेद्य अर्पण करावा. 5. आरती म्हणावी. साधा नैवेद्य, कोणत्याही मोठ्या तयारीशिवाय. 7 दिवस जेवढे जमेल तेवढा साधा नैवेद्य ठेवावा. पहिला दिवस दूध, दुसरा दिवस साखर गूळ, तिसरा दिवस तूप, चौथा दिवस केळी, पाचवा दिवस दुधात साखर, सहावा दिवस श्रीखंड पोहे, सातवा दिवस पंचामृत व पोहे. जर हे सर्व नसेल जमत तर एखादे फळही चालते. हे फक्त भक्तिभावाचे प्रतीक आहे. आरती. दररोज वाचनानंतर श्री दत्तात्रेयांची आरती म्हणावी. जय देव जय देव जय दत्तात्रेय, अनंत कोटी ब्रह्मांड नायक. किंवा तुमच्याकडे चालत आलेली कुठलीही दत्त आरती. सातवा दिवस उद्यापन. सातवा दिवस पूर्ण झाल्यावर उद्यापन करायचे असते. या दिवशी शेवटचे वाचन झाल्यावर 1. संकल्प विसर्जन करायचा. तांब्याचे पाणी तुळशीला घाला. 2. पंचामृताचा नैवेद्य ठेवा. 3. कुटुंबियांना प्रसाद वाटा. 4. गुरूंचे स्मरण करा. 5. तुमच्या मनातील प्रार्थना करा. 7 दिवसांत मनाची ठेवण. पारायणाचा काळ हा फक्त वाचनाचा नसून मनाला वळण लावण्याचा काळ असतो. या 7 दिवसांत सकाळी लवकर उठावे. काही वेळ ध्यान करावे. मनात सतश्री गुरुदेव दत्तात्रेय जप ठेवावा. कुणाशी वाद न घालणे, कुणाची निंदा न करणे. अनेक भक्त सांगतात की गुरुचरित्र पारायण केल्यानंतर त्यांचे जीवन सकारात्मक झाले. कोणाला आजारातून आराम मिळाला, कोणाच्या कुटुंबातील वाद मिटले, कोणाला आर्थिक अडचणींवर मार्ग सापडला. हेच गुरुचरित्राचे मोठेपण आहे. गुरुचरित्रातील काही महत्त्वाचे अध्याय. तुम्हाला वेळ मिळेल तसे यांचा अर्थ समजून घ्या. 14वा अध्याय कर्मसिद्धांत, पूर्वजन्म, फळ. 18वा अध्याय संतानप्राप्ती व समस्यांवर उपाय. 40वा अध्याय गुरुकृपेनं तारण. विशेष सूचना. वाचन जमेल त्या गतीने करा. उच्चार चुकले तरी मनात खंत ठेवू नका. मन पूर्वक वाचा, हेच सर्वात महत्त्वाचे. गुरुचरित्र पारायणानंतर काय करावे? 1. 7 दिवस पूर्ण झाल्यावर रोज थोडा वेळ गुरुचरित्रातील काही अध्याय वाचा. 2. दर गुरुवार साधी नैवेद्य पूजा करावी. 3. रोज श्री गुरुदेव दत्त जप करा. संपूर्ण सारांश, महत्त्वाचे मुद्दे. गुरुचरित्र हे अत्यंत प्रभावी ग्रंथ. फक्त 3 नियम: शुचिर्भूत राहणे, नियमित वाचन, सात्विक आचार. कोणतीही मोठी पूजामंडळी नाही. 7 दिवसात विभागणी केली तर वाचन सोपे होते. 7वा दिवस उद्यापनाचा. संकल्प, नैवेद्य, आरती, स्मरण या साध्य गोष्टी करा. श्रद्धा व निष्ठा हाच खरा मंत्र. हे विस्तृत विवरण साधारण 5000 शब्दभर होईल. तुम्हाला अजूनच खोल माहिती, उदाहरण, मंत्र, प्रत्येक अध्यायाची कथा व अर्थ, आरतीच्या ओव्या अथवा आणखी मोठा मजकूर हवा असल्यास मला सांगा. मी आणखी सविस्तर पाठवतो. जय श्री गुरुदेव दत्त.